संगीताविषयी युवक म्हणून तुमचं काय मत आहे हे सांगा. आणि शास्त्रीय संगीतात वेगवेगळे राग कशा प्रकारे गायले जातात किंवा ते राग कोणकोणते आहेत हे सांगा. नमस्कार, माझं नाव प्रांजली तारे. मी नागपूरवरनं पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रामध्ये MA करते आणि माझंसुद्धा पहिले MSc झालेलं आहे. पण मी शास्त्रीय संगीताकडे वळली आहे आत्ता, कारण त्याच्यामध्ये एक ते फील करायला लागतं तुम्हाला बेसिकली. तशी काहीतरी शांतता मिळते ते ऐकूनसुद्धा आणि करूनसुद्धा. मला करायची आवड आहे म्हणून मी करते. आणि दुसरं शास्त्रीय संगीताचं युवकांच्याबद्दलचं मत, मला असं वाटतं की त्यांना तिथे पेशन्स लागतो शास्त्रीय संगीताला शिकायलासुद्धा आणि ऐकायला देखील. तर तो पेशन्स सध्या आढळत नाही, म्हणून शास्त्रीय संगीताकडे तेवढी युवपिढी वळत नाही. पण माझं असं मत आहे, म्हणजे मी हे एक्सपिरियन्स केलं आहे आणि तसं तुम्हाला शेअर करायचं आहे मला, की तुम्ही जर ते करताना पेशन्स ठेवला आणि इवन ऐकायलासुद्धा पेशन्स ठेवला, तर तेव्हा जे तुम्हाला रुचेल त्याचं फिलिंग तुम्ही स्वतःच घ्या आणि मग शास्त्रीय संगीत कधीच मागे पडणार नाही, जसं थोडंफार प्रमाणे आता पडलेलं. त्यामुळे ती एक चिकाटी, ती एक जिद्द करणाऱ्यांनी आणि ऐकणाऱ्यांनी दोघांनी ठेवली, तेव्हा त्याचं खरं महत्त्व तुम्हाला जाणवेल सगळ्यांनाच. मला एवढंच सांगायचं की ते पेशन्स ठेवा, म्हणजे ते पूर्णपणे वर जाईल.